नमस्कार. मी विक्रम ढोबळे, व्हीटॉप वेलोनिया सोसायटी पुनावळे. आमच्या सोसायटीमध्ये आम्ही 52 किलोवॅट सोलार पॉवर प्लांट बसवण्याचं नियोजन केलं होतं. त्याच्यासाठी आम्ही मल्टिपल वेंडर इव्हॅल्युएट केले टेक्निकल बेसिसवरती आणि पूर्ण वेंडर स्टॅबिलिटी बेसिसवरती आम्ही बरेच मापदंड लावून इव्हॅल्युएशन केले आणि त्यामध्ये आम्ही सायली इलेक्ट्रिकल अँड सोलार यांची निवड केली होती. तर आम्ही 52 किलोवॅट पॉवर प्लांट इन्स्टॉल करताना त्याच्यामध्ये पॅनल आणि त्याची लेटेस्ट टेक्नॉलॉजी, इन्व्हर्टर लेटेस्ट टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर जे काही पॅनल होल्डिंग स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर ही 25 इयर्स टू 30 इयर्स विस्टर्न करावं या हिशोबाने त्याचं पूर्ण डिझाईन असलं पाहिजे, हे आम्ही काटेकोरपणे काळजी घेतली होती. आणि त्या हिशोबाने सायली सोलार यांनी प्रोजेक्ट कंप्लीट केला. त्यांनी अदानी पॅनल विथ टॉप वन टेक्नॉलॉजी, ग्रोवॅट इन्व्हर्टर आणि तसंच 2.5 mm GI स्ट्रक्चर विथ प्रॉपर झिंक कोटिंग आम्हाला इन्स्टॉल करून दिलेला आहे. हा प्रोजेक्ट त्यांनी 90 डेजमध्ये कंप्लीट केला आणि कंप्लीट करताना त्यांच्या टीमने प्रोफेशनली काम केलं विथ टेकिंग केअर ऑफ ऑल दी सेफ्टी नॉर्म्स. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत आणि त्यांच्यासोबत आम्ही परत सर्व्हिसचे कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत की लॉंग टर्म ते पॅनल क्लिनिंगसाठी त्यांच्या सर्व्हिसेस आम्हाला प्रोव्हाइड करतील. याचंही आम्ही त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. एक अजून विनंती आहे मला. जगताप साहेबांनी इन्स्टॉल केला पूर्ण सोलर टीमचा मी आभार मानतो. आणि पुढची स्टेप अशी घेतो की हा सोलर पॅनल एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या धर्तीवर चालतो. तर आमची अशी विनंती आहे नवीन विज्ञानच्या लोकांना की हे एनर्जी आपल्याला स्टोअर करता आली पाहिजे इंडिव्हिज्युअली, की जेणेकरून आपले जे घरचे इक्विपमेंट्स असतील हे आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे. जसं आहे मिक्सर आहे, भाजीच होत नाही, मिक्सर चालत नाही, लाईन गेली की, तर ते स्टोअर करता आली पाहिजे. असं एक जर काही करता आलं तर ते फार चांगलं होईल. मी सोलरचे जे टीम आहे त्यांना अशी विनंती करतो की लेटेस्ट टेक्नॉलॉजी करून इंडिव्हिज्युअली आपल्याला कारण बरेचसे असे लोक आहेत की ते असे म्हणतात की बा त्याचं इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं ते, परंतु लाईन ज्यावेळेस जाते त्यावेळेस मोठा प्रॉब्लेम होतो. तर याचा फायदा आपण एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट करतो तर याचा फायदा आपल्याला इंडिव्हिज्युअली झाला पाहिजे.